एव्हरीवन, कसे आहात सगळेजण? आय होप मस्त असाल, मजेत असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्लॉगला सुरुवात करते। छान असं बाहेर वातावरण दिसत होतं, मस्त असं उन्हाळा चालू आहे। आय होप तुमच्याकडे पण खूप सारी गरमी असेल आणि गरमी तर सगळीकडेच आहे। इतकी सारी गरमी चालू आहे की काय विचारूच नका। का बाहेर इतकं ऊन पडलेलं आहे, त्या गरमीतच मी तुम्हाला आज देणार आहे छोट्याशा घरातल्या क्लिनिंगच्या टिप्स आणि छोट्या काही सारी की आपण डेली लाईफमध्ये ह्या गोष्टी केल्यानंतर की किती म्हणजे बाकीची कामं नंतर आपल्याला हार्ड जात नाही। अशा काही छोट्या डेली लाईफमधल्या छोट्याशा टिप्स मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। सकाळी उठल्यानंतर आपल्या सगळ्यांची रोजची सकाळची रुटीन ही आपल्याला मलाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे। तर या रुटीनसोबत मी आज सकाळी सगळं काही आवरलं आहे। सकाळचा केअर वगैरे काढून सगळी काही क्लिनिंग, छोटी साफसफाई, म्हणजे की जी आपल्याला इथे वस्तू दिसते ना, तर या वस्तूंवरती धूळ किती बसली, फेरफटका मारता दिसते, तर तीही क्लीन करून घेणं हे आपलं काम तितकंच महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपल्याला इतर दिवशी हार्ड जाणार नाही, इतकं इझी पडून जातं। चला तर मग आज छोटी मोठी साफसफाई करून मी आता किचनमध्ये आलेले। हेअर वॉश केलाच होता, गरमी चालू आहे त्यामुळे इतके कोरडे केस मी केले नव्हते, जेणेकरून मला गरमी खूप होते, त्यामुळे मी मोकळे सोडलेले। आता इकडे मला बनवायची होती चपाती, तर म्हटलं किचन तर क्लीन करूनच घेतलं होतं, मॉर्निंगला नाश्ता वगैरे सगळं काही झाल्यानंतर आजचा ब्लॉग स्टार्ट केलेला आहे। आता मला करायची होती इकडे चपाती, कारण पिल्ला माझं दुपारीच येणार होतं, दुपारी येतं घरी, त्यामुळे हे सगळं काम मला चपातीचं मला करावंच लागतं, म्हणजे जेणेकरून पटकन तो आल्यावरती जेवायला मागतो। तो म्हटलं चपाती रेडी करून ठेवी, भाजी तर काय रेडी झालेलीच होती सकाळी, तर पटकन अशा चपात्या करून घेतलेल्या आहेत। आणि किचनच्या ह्या डेली टिप्स म्हणजेच काय की जेणेकरून आपण इकडे आता समोरच बघा की आपल्याला मला सकाळीच दिसलं की या समोरच्या ओट्यावरती, जेणेकरून तिचे मिठाचं भांडं ठेवलं, तिथे थोडीशी ऑइल म्हणजे असं ऑइल चिकटपणा जाणवत होतं, लगेचच तिथे साबणाने मी घासून आणि मस्त असं क्लीन करून घेतलं। दिसायला पण अगदी स्वच्छ आणि स्वयंपाक करताना पण अगदी मन प्रसन्न करून टाकतं, म्हणजे थोडीशी घाण असेल आणि ती आपण क्लीन केली ना, खरंच खूप फ्रेश वाटतं त्या ठिकाणी आपल्याला, आणि अजून उत्साह निर्माण होतो की काम करण्यासाठी की, आणि अगदी फ्रेशनेस वाटतं, आणि जे काही काम करत आहोत त्या कामासाठी अगदी आपण असं एकदम इझिली, म्हणजे एकदम फ्रेश मनाने करून जातो। असे काही छोट्या टिप्स या तुम्ही लक्षात ठेवा किचनमध्ये, किंवा किचनचे डब्बे वगैरे म्हणा। आता मला तर क्लीन करायचे आहेत, मी तुमच्यासोबत शेअर करते की जेणेकरून आपल्याला छोट्या वस्तू दिसल्या की आपण त्यात थोड्याशा खराब वाटल्या की पटकन अशा क्लीन करून घेतल्या की त्या ठिकाणचं आपल्याला वातावरण म्हणा, काही म्हणा, अगदी फ्रेश वाटतं। तर इकडे मी आता चपात्या बनवत होते, पिल्लू याची वाट बघत होते आणि मस्त सॉन्ग लावून दिले होते, आणि ते सॉन्ग ऐकतच माझ्या इकडे चपात्या चालू होत्या। आता चपातीची एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे की काय चपात्या मऊसूत कशा होतात। बऱ्याच जणांना असं वाटतं की माझी चपाती कडकच का होते, तर कडक का होते ते मला माहीत नाही, पण मऊसूत कशावर राहतील याची मी तुम्हाला हे सांगते, एक ट्रिक सांगते की पीठ मळताना आपण गव्हाच्या पिठामध्ये मस्त असं थोडंसं लाईटली दूध घ्या आणि मस्त असं मऊसूत दुधामध्ये आणि पाण्यामध्ये पिठाचा मस्त असं पीठ मळून झाल्यानंतर तेल घ्या, आणि तेलामध्ये छान असं मळून घ्या, आणि मळून झाल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं का होईना पीठ झाकून ठेवा। झाकल्यानंतर ते पीठ मुरलं जातं, छान असं फुलून येतं, आणि त्यानंतर तुम्ही एक 15-20 मिनटानंतर चपाती करायला घ्या। अगदी चपाती तुमची मऊसूत लुसलुशीत अशी होईल, आणि दूध टाकल्यावर तुम्ही म्हणाल की चपाती राहील का, खराब होईल, तर 2 ते 2.5 दिवस ही चपाती राहतेच नक्की। मी तरी त्याप्रमाणे पद्धतीने चपाती करते, ही ट्रिक नक्की करून बघा, नक्कीच तुमच्या चपात्या मऊ लुसलुशीत होतील। आणि चपाती करण्याची ट्रिक मी नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवेल की चपाती कशा पद्धतीने फुगते। आता इथे मी काय दाखवली नाही, पण तुम्हाला सांगाल मी की नेक्स्ट ब्लॉगमध्ये की चपाती कशा पद्धतीने मस्त अशी फुगते आणि मऊसूत बनते। आता इथे मी तुम्हाला सांगू इच्छिते की मला माहिती की बऱ्याच जणांना की सगळ्या गोष्टी करून कामाचा फार कंटाळा येत असतो, किंवा आता हे राहू देत नंतर करेल, अशा गोष्टी होता आपल्याला कामाचा एकदम लोड येऊन जातो की बापरे आता हे सगळंच आवरायचं म्हटल्यावर थकवाही तेवढाच जाणवतं। त्यामुळे रोजच्या गोष्टी दिसणाऱ्या असतात की बाबा आता हे गोष्ट झालीच पाहिजे, त्या गोष्टी क्लीन करणंही तितकंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे रोजच्या रोज तुम्ही जिथे कुठे तुम्हाला वाटलं की बाबा आता हे मला स्वच्छच करायचं आहे, तर ती गोष्ट तुम्ही क्लीन करत जावा, अगदी स्वच्छ आणि मन प्रसन्न टाकून ठेवतो की नाही बघा तुम्ही फक्त ट्राय करून। आणि त्यानंतर मग आता माझं पिल्लू घरी आलेलं आहे, त्याला पिल्लू घरी आले तर त्याचं फर्स्ट चेकिंग काय असतं की घरामध्ये मम्माने काय आवरले, कारण की तो नसताना घर अगदी क्लीन असतं, आणि तो असला की घरात अगदी पसारा असतो। त्यामुळे त्याचं ते स्कूलमधून आल्यावर रोजच ऑब्झर्वेशन चालू असतं की काय कुठे ठेवलं आहे, मी कसं कुठली गोष्ट कुठे काढून ठेवू शकतो, या सगळ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन झाल्यानंतर आम्ही कुठे फ्रेश व्हायला जातो, आणि त्यानंतर मग येतो जे फ्रेश होऊन मग काय मम्मा जेवायला भरवते, जेवण करून त्याला मस्त असं छान फ्रेश होऊन येतो, आणि मग मी त्याला भरवते। भरून झाल्यानंतर वातावरण बघा भरवतं इतकं छान ऊन पडलं होतं बाहेर, कपडे तर अगदी निवांत सुकतात एकदम, अर्धे 1 तासात म्हटलं तरी होतं। त्यानंतर इकडे मी त्याला जेवण भरवलं, आणि आता आम्ही रेडी झालेले बरं का सगळा काही पसारा करण्यासाठी। पसारा करताच टीव्ही बघताच आम्ही इकडे झोपून घेतलं। चला तर आता हर्षू झोपलाय, तर म्हटलं माझं एक काम पेंडिंग होतं, हेही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते की हेही कसं याची एक टिप्स देते की हे बऱ्याच दिवसापासून म्हणजे माझं
ज्वेलरी बॉक्स म्हणा किंवा काही अगदी तसंच्या तसं छान ठेवले जातात. आता पण काही दिवसापासून आहे ना मी हे घालत होते आणि तसंच ठेवत होते का आता खूप गडबडीत जाणं येणं झालं, खूप गडबडीत सगळ्या गोष्टी झाल्या, त्यामुळे मला हे व्यवस्थित प्रॉपर असं ठेवताच येत नव्हतं. आणि कुठली गोष्ट ह्यावेळेस सापडत नाही, ही मेन टिप्स की आपण जर कुठली गोष्ट व्यवस्थित ठेवली आणि आपल्याला ती माहिती आहे की या बॉक्समध्ये हेच ठेवलेलं आहे, तर आपल्याला ती गोष्ट व्यवस्थित आणि एकदम म्हणजे कुठल्याही सगळे डब्बे उचकून असे काढावे लागत नाही की ज्या डब्यात नाही त्याच डब्बा आपल्याला प्रॉपर बघावं लागतं. तर माझं यावेळेस असं झालं होतं की खूप घाई गडबडीमध्ये कुठलीही वस्तू कुठल्याही डब्यात ठेवली गेली होती. तर आता मला हे क्लीन करायचं होतं. याच्यासोबतच मी तुमच्यासोबत पण शेअर करते की जे आपले जे इयररिंग्स म्हणा, नेकलेस म्हणा किंवा गळ्यातले मंगळसूत्र म्हणा किंवा छोटे रबर बँड म्हणा, बँगल्स म्हणा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात आपण जर व्यवस्थित ठेवलं, आय नो दॅट मुलींना आणि स्त्रियांना सगळ्या गोष्टीचा खूप क्रेज असतो. जसं की मलाही आहे, मला खूप या गोष्टीचा क्रेज आहे. म्हणजे घरात खूप साऱ्या ज्वेलरीज आहेत, तरीसुद्धा बाहेर गेले की घेण्याची आवड जी असते ना आपल्यासारख्या स्त्रियांना असणं पण गरजेचंच आहे की आपण छान दिसणे म्हणजेच ह्या गोष्टींची आवड असणं पण तितकीच छान वाटते. तर मला खूप आवड आहे, तसंच माझ्यासारखी तुम्हालाही आवड असेल. पण ह्या गोष्टी जितक्या आपण लाईक नाही का कॉस्टली घेतो त्याचप्रमाणे आपण ते ठेवणंही तितकंच इम्पॉर्टंट असतं. त्यासाठी माझ्याकडे कुठलीही ज्वेलरी असो, तुम्ही काही खरेदी केलं असेल ते अगदी 4-4, 5-5 वर्षापासून तसंच्या तसं राहतं. तेच मी तुम्हाला इकडे सांगते की त्याची ठेवण्याची पद्धत, ट्रिक जी असते ना ती व्यवस्थित असली ना तर व्यवस्थित अगदी ज्वेलरी शेवटपर्यंत राहते. तर तुम्ही इथे बघू शकता या ज्या बांगड्या आहेत त्या एका बॉक्समध्ये मी केलेल्या आहेत, ज्या की आपण हिरव्या बांगड्यांच्या मध्ये वगैरे घालतो किंवा माझे कडे वगैरे हे मोठे गळ्यातले वगैरे आहेत ते ह्या डब्यांमध्ये त्यांच्या कानातले त्याच्यासोबतच ठेवू दिलेले आहेत. प्लस हे छोटे मोठे इयररिंग्स आणि जे माझे मंगळसूत्र आहेत याचं तर माझ्याकडे खजिना म्हटलात तरी चालेल आणि मला फार आवडतं. आणि ह्याचे लिंक टिप ते सगळ्यात मी दुकानातूनच घेतलेले आहेत, त्यामुळे मी जास्त लिंक वगैरे देऊ शकत नाही. तर छान असे सगळं वेगवेगळ्या बॉक्समध्ये कानातले छोटे मोठे सगळे याच्यामध्ये ठेवून दिलेले आहेत. आणि हे बघा ना, इकडे हे सगळे गोल्डन कलरचे, इकडे ऑक्साईड कलरचे कानातले, हे छोटे छोटे कानातले सगळे वेगवेगळे ह्याच्यात. तरीसुद्धा मला हा बॉक्स कमी पडतोय. अजून एक इयरिंगसाठी बॉक्स हवा आहे असं वाटायला लागले. इतकं सारं वेगवेगळ्या पद्धतीने मी ठेवू करते की जेणेकरून पटकन सापडलं जाईल मला आणि ते इझी वेअर करता येईल. कुठे जायला म्हटलं की या डब्यात या बॉक्समध्ये इतकं आपल्या लक्षात आलं पाहिजे. इतक्या छान पद्धतीने ठेवलं तर नक्कीच तुमची ज्वेलरी पण छान पद्धतीने राहू शकते. तर असं माझं कलेक्शन आहे आणि असं छान अख्खं ड्रॉवर म्हटलं तर डब्यांनी भरून घेतलं. हे अशा पद्धतीने मी बँगल्स म्हणाल तर घालते दिवसाला काहीच नाही, पण माझ्याकडे एवढं मोठं साठवण ठेवली का तर अशा इतर वेगवेगळ्या साड्यांवरती डिझाईन अशा घालण्या बाहेरून पटकन इमर्जन्सी आणण्यापेक्षा ते आपल्याकडे असून घेतलेला बांगडा व्यवस्थित ठेवणं पण तितकंच गरजेचं आहे. इतकं सारं छान माझं खजिना मी आता व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे. तसंच तुम्हीही छान आवरून ठेवत जा, म्हणजे आपलं कलेक्शन हे व्यवस्थित राहतं आणि इतर टायमिंगला आपल्याला जेव्हा कधी घ्यायचं ते आपण व्यवस्थित घेऊ शकतो. तर नक्कीच ट्राय करा. हे टिप तुमच्यासोबत शेअर केली. चला तर गाईज, मिळालेला मोकळा 1 तासाभरात मी काय भरपूर असं तुमच्यापर्यंत पोहोचवलं आहे आणि मी क्लीन करून घेतलेले. असाच वेळ तुम्ही भेटला तर हे अशी कामे करत जावा अशी मी तुम्हाला टिप देईन. तर चला, इकडे दक्षूचं आलेलं आहे. दक्षूचं सगळं काही आवरलं आहे, जेवण वगैरे, आणि त्याचे सगळं काही त्याला फ्रेश वगैरे करून आता त्याला सोडायला चालली आहे मी ट्यूशनमध्ये. हे माझं असतं नेहमीचंच रुटीन. चलो तर आता ट्यूशन स्टार्ट झालेले आहेत. एप्रिल महिना असून तुम्ही म्हणाल ट्यूशन कसे काय, तर हो, CBSE बोर्ड पॅटर्न असल्यामुळे, स्कूल स्टार्ट असल्यामुळे ट्यूशनही स्टार्ट आहे, त्यामुळे त्याला मला सोडावं जावं लागतं. तो म्हणतो मम्मा मी एकटा जातो, पण नाही पॉसिबल, मी त्याला एकटा सोडू शकत नाही, अजून खूप छोटा आहे तो. असं छानसं रोडचं वातावरण होतं आणि असे समय दोघं गप्पा गोष्टी करत क्लासपर्यंत जाऊन पोचलो. तर मम्मा इथून मी एकटा जातो, नाही म्हटलं, जिनापर्यंत पोचवते मी. अर्धवट जिना, हळूहळू त्याला सगळ्या गोष्टींची सवय मी लावतच चालली आहे, त्यामुळे अर्धा जिनावट त्याला सोडून गेली आहे. तर मम्मा बाय करत असं तो निघून गेला. त्याला सोडून आल्यानंतर बरीचशी छोटी मोठी कामं केली आणि आता तो त्याला पुन्हा एकदा घेऊन आले. घेऊन येतातच घरातला छोटी मोठी खरेदी राहिलीच होती ती घेऊन आले. दूध घेऊन आले, बरेचसे त्यांना बिस्किट्स वगैरे घेऊन आले आणि त्यानंतर आता त्यांना चहा दुधाचा आमचा टायमिंग झाला होता. चला तर आता वाजले जवळजवळ 6:15. तर म्हटलं चहा वगैरे घेऊयात आणि मस्त असं मुलांना दूध वगैरे देऊन घेऊयात, म्हणून मी मस्त असं इकडे आता दूध तापत ठेवते. तर अशाच म्हणजे तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि गौरी मेंगडे 15 माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे आणि इंस्टाग्रामवरती पण गौरी मेंगडे 15 असं माझं ब्लॉगिंग चॅनल आहे, तर तुम्ही नक्कीच जाऊन तिथेही फॉलो करू शकता. असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की माझ्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि खूप सारं प्रेम द्या आणि शेअरही करा. तर आणि खाली तुम्हाला मला सांगायचं आहे की हाईप येतं आणि थँक्स येतं, त्यावर त्या सिम्बॉलवरती क्लिक करा, म्हणजे मलाही कळेल की कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात वगैरे. तर नक्की हाईपवर क्लिक करा. तर मस्त असं इकडे आता पिल्लांसाठी चहा वगैरे ठेवू दिलेला आहे मी. आणि त्यानंतर
अशाच डेली ब्लॉगिंगमध्ये मी तुम्हाला माझ्या डेली रुटीनमध्ये जे काही छोटे छोटे टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल त्या पोहोचवत जाईन, जेणेकरून माझं बघून मी करते हे बघून असं लोकांना बाकीच्या लोकांना पण म्हणजे आता जे समोरून बघतात त्यांना पण असं वाटतं की चला आपण पण हे करूयात. म्हणजे माझ्यामुळे माझ्या या 15-20 मिनटाच्या ब्लॉगिंगमधून तुम्हाला जर काहीतरी शिकण्यासारखं भेटत असेल किंवा तुम्ही असं नाही का लाईक आता कंटाळा आला, एखादं म्हणतं कंटाळा आला मी आता हे नंतर करते, तर नाही आता केलंच पाहिजे. ह्या गोष्टीतून माझ्या कोणीतरी इम्प्रूव्ह होतं हे जर मला बघायला आवडत असेल आणि नक्कीच आवडतं, कारण बरेच जण मला मागे म्हटलं होते की तुझ्या गोष्टी बघता बघता आम्हालाही अशा गोष्टी करूशी वाटतात आहेत. तर नक्कीच मी असे तुमच्यापर्यंत टिप्स पोचवत जाईल, नवीन नवीन गोष्टी घेऊन येत जाईल. नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या. तर आता मस्त छान एन्जॉय करते मी. इथेच ब्लॉग एंड करते, थांबूयात आत्ता आणि आपण भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर नक्की कमेंट करा ब्लॉग कसा झाला आहे, काय झाला आहे वगैरे, आणि नक्कीच तुमचं खूप सारं प्रेम द्या. बाय.